राम राम मंडळी, काय चालू सगळ्याचं बरं आहेत का? स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे घर परपंच. आमच्या घर परपंचामध्ये बघा काय काम चालू आहे इकडं. योगेश भाऊ आले ते आणि बप्पू दादा. योगेश भाऊला मुखाची कणसेल खाऊ वाटायला लागली म्हणून त्यांनी बप्पू दादाला काम लावले. तिकडं गावात काढत होतं बागामधलं आपल्या. त्यांना म्हणलं इकडे या आणि हे भाई काम लावले त्यांना कणसे सोलायला. मका सोलायची भाजायची आवडते आहे तुम्हाला मका? मला आवडते. स्वीट कॉर्न नाही ते आवडत, हे आवडते. हा ही मका, ही लाल मका लाल खायची साडी. आणि आयचं चालू आहे राडा काढायला. हो हो बघ आय काय म्हणते. काय करायचं कसा फिरून दसरा काढला बघा कार्यक्रमासाठी. अजून सगळं धुण्यापासून भांड्यापासून घराच्या कलर देण्यापासून करावं लागतंय. देवाचं काम आहे म्हणल्यावर, आहे का नाही? देवाचं काम आहे म्हणलं. सगळे कपडे धुवायची, घर पुसायची, कलर द्यायचा, भांडी घासायची. हो आणि पोरी बी दमून गेले. ते आता पोरं बी दमून गेली. म्हणलं होतंय तेवढं करते बाबा मी आता. बघा चालू केलं ठेवायला. तरी भांडी आता काय करणं, पोत्यात घालून ठेवलंय, वर ठेवू नको, पाहिजे तेवढीच ठेवा. 2-4 पोती भरून 4 तास ठेवायची आणि कायची तेवढीच असा वर काढायची. त्या पाय इकडं मांडते पतोरळी भाकर खावा राहणार. काय करायचं त्या बघा. हा ही बरं केलं, जाम झालं आता. इकडं हातच लावायचं नाही. हा तिथं पाहिजे तेवढी भांडी ठेवायची. नाही हालत नाही. जाम बसले, जाम बसले. नाही केलं की जाळ आहे ना हे रेकले. रेकले जाळ आहे त्याच्यामुळं काय ते 2 माणसाला हालतच नाही आहे. तर मग झाली तयारी बघा. असं चालू आहे काम. 1-8 दिवस झाला असलाच राडा आहे सगळं. दुसरी बी टीव्ही झुटली अजून आयची. काय झालं टीव्हीला? पहिली एलसीडीचे डिस्प्ले गेला, आता दुसरी चालू गेली तर एलसीडीचा डिस्प्ले गेलाय. आता उद्याच्याला 16,000चा मोबाईल घ्यायचा आहे. आई घेणार आयफोन. आहे बघा काय म्हणले ऐका. आणि म्हणते आयफोन घेणार आहे. पहिली टीव्हीचा डिस्प्ले गेला, दुसरी घेतली टीव्ही. आता 16,000चा घ्यायचा बघा असला फोन. आयफोन उद्याच्याला आयफोन खरेदी करायचा. काय सुट्टीच नाही. गिफ्ट द्यायचं काय भाऊला? द्यायचं पाटलाला गिफ्ट द्यायचं. पाटलाला गिफ्ट किती द्यावी? बास लय झाली की महिंदाळी दिली दिंग. पाटलाला गिफ्ट द्या, आम्हाला तर द्या. लय गिफ्ट दिले काय सांग. पाटील जपतोय आम्हाला. खा पी म्हणतोय. काय कुठून आणलं की चटशिरी घासभर घालतोय व आधी आम्हाला. मग काय लागतले टायर त्याच्यात तार आहे त्या. आधी आम्हाला खायला घालतोय पाटील. लय चांगलं सांभाळतोय ते पाटील. तर मंडळी बघा आयफोन घेणार आहे आईला. तिचा आयफोन. तुझा आयफोन कुठे आहे मग आता? मग आता हे काही असलं आहे. आता हे रिटायर करायचा. सगळ्याच्या मोबाईल वर जातोय. ही आईचा आयफोन आहे आणि ही बंद पडलाय आता. त्याच्यामुळे आता दुसरा नवीन आयफोन घेणार आहे. आता आयफोन घेणार. आयफोन घेणार का आयफोन घेणार? 16,000चा खरेदी करायचा बघा. सुट्टीच नाही इकडे. बरं झालं पेड घेऊन येतात. मोबाईल आणल्यावर या की घेऊन मग पेड. मोबाईलची पार्टी वाटणार म्हणा घेऊन या. हा वाटणार मोबाईलची पार्टी. हा मग घेऊन या. आल्यावर सगळ्यांना वाटतो पार्टी मोबाईलचं पेड आहे तर मोबाईलचं पेड आहे. पेड काय खाता काय की? आजच दिली असते पण सणवार आहे. आज काय करायचं? आणू दे तरी मोबाईल. हा बरं मोबाईल बोलतोय राव ही बी. मोबाईलच आणायचा आहे आता. नादच मिटायची मोबाईल. आता मंडळी मका अशी कोणाकोणाला आवडती सांगा. ओली मका सोललेली बघा. योगेश भाऊचा तर देणार नाही आपल्याकडे, बोलच नाही आपल्याला. वाणी किनिवणी आणली होती त्याला 3 दिवस झालं कंस. आमच्यात तर दिलेले 2-4 उंदरांनीच खाल्ली. बटाई लय झाली ती. लय झाली. सगळ्याच बघते तेवढं. माझ्या एकट्यापुरती बाद झाली. तुम्हाला बस वाटायचं नाही तेवढी मका. कसली? हा ना ती नीट करायची ना मका. नीट केल्यावरच केली असती. हा उद्या हा आता नग अंधार नीट करतानाच वतू दिसत नीट नाही करू उद्याच्याला. चालतंय. शर्ट खाते पाला ह्याचा. कंस बी खाते. तर या मका खायला मका भाजतो आता जाऊन गॅसवर. या मका खायला कवयाची माणसं आता मग खायला काय येते ती. या बघा फॅमिली
दादा म्हणते तर एका वयाची ती मका खायला तर या करू आपण भाजूया. जमतंय की पाकडायला कसं मग काय? हा ही का? भारी आहे बघा. काय शिजवायला नको तेवढी एकच कुठे उकडायची. त्यात निघलं तर बघा त्यातच टाका. अशी कणसं. कोणाकोणाला आवडते ती मका सांगा नक्की कमेंट करू. ना तेल मीठ तेल लावून मीठ काय लावायचं, कसं थोडीशी करणार चटणी लावायची normal. चटणी बी थोडी बघा तुम्हाला सोसायचं नाही चटणी नाही थोडी ओके लसणाची. काय हुरडा खायचा आहे बाई लसणाची चटणी. चटणीला लसणाची तेल मीठ नाही. लावा. हे बघा, ही लय भारी आहे बघा. हो का? चांगलं. मला तेवढं होय किती आहे ते अजून? मी बरं आहे की राहून द्या उद्या खायला तरी ती. नाही नाही ही दोन चांगली आहेत, ही दोन. एवढी बाद झाली की आता बसलो यार परत बरं कोण खायचं एवढी अहो, ही लय भारी आहे. उद्या खाऊ अजून एकदा. त्याला तेल मीठ आणि लसणाची असली आपण उद्या तर यायचंच की अजून एकदा, केला. उद्या खाऊ. भूक सुटीच नाही बघा त्याला तुम्हाला नाही ना आवडत? काय मॅच तर आणली ती कंच तुम्ही आणली ती पण आवडते ती का तुम्हाला म्हणलं? मग बसल्यावर काय चावत नाही ते मला नाही मिक्सर मध्ये भरटून खाईन पोटफीट बिघडेल तुला. भरटून खाईन मिक्सरात. तेल मीठ लावून खायची तुम्हाला का नुसतीच भाजी? सांगितली ध्यानात तुझी नाही ह्या पाताऱ्यात मग सापडलं नाही तुझी खायला. कोथिंबीर होय. आता पूजेचं सुद्धा चालू आहे इकडं कार्य काम. काय चालू आहे तुझं? बोलून गेले बिचारे काम करू करू आहे का नाही. बरं चला अजून पोरांचा बाहेर कालवा येतोय ऐकू. खेळते ती भांडणं करते ती. दर्शन काय करतोय ती गुलाल घेऊन येतो यशला लावतो. यशला काय ते पटत नाही त्या गोष्टी. यश दादा का भांडणं करताय तुम्ही? हा होय तो का तोफा उडते त्या. इलेक्शन झालंय विजयी झालेला आहे आमच्या इकडं. तुतारीचा विजय झाला. ए दर्शो ए बाळा काय रेडी स्टडी गेट शेट गो म्हणा की रेडी स्टडी या इथं चला. आता इथं 2 युद्ध आहेत आणि त्यांचे बघा आता इथं बीट लागणार आहे म्हणजे ते शर्यत लागणार आहे. तर स्टेट मध्ये उभा राहा रेडी स्टडी. चला आपल्या फॅमिलीला सांगा तुमचं काय चालू आहे आता खेळायला. आम्ही मोठा टायर खेळत होतो गाडीचा जात आम्हाला ती बी झेपला तर आता ही चपटा खेळायला लागलो. पण गाडीचं टायर लय फास्ट चालते ती. कुठे ठेवलं नीट ठेवली ना. हा का? ओके त्याला तार असायला लागते जरा काळजी घेत जावं त्याची. हा आणि आता मग आपण रेस्ट लावणार आहे बरं का. वॉरियर मार्क रेडी थांबा गेट सेट गो. पायात जाऊ द्यायचं नाही गुणावून पडतंय पायात. पळताना दर्शन ऐकत नाही पण ती टायरामुळे जरा थोडं मिस्टेक होती त्याची पळताना. दादा ए दादा यश टायराची नाही रनिंग अशी पळायची रनिंग लावायची पळायची रनिंग. आणि चेपल दोघांना पण घातली नाही तुम्ही. आली बघा माघारी. दर्शन आघाडीवर अंगावर घालवलं माझ्या. गाडी अंगावर घातली होती माझ्या. आता कोण जिंकलं कोण जिता कोण जिंकलं. योद्धे हे दोन बी इक्वल हो गई. दोघं संघ झाला तुम्ही. आता टायराची नीट खेळा बरं का अंगावर घालणार एकमेकाच्या. हा तुम्ही इथं होता दर्शनने तुमच्या अंगावर टायर घातला. दर्शनच्या अंगावर मी घातला. तूच घातलाय ना. त्याला कळलं नाही रो. त्याला समजलं नाही मी कुठं आहे. गेलं ना तुझं गेलं ना. काय म्हणतो नाही वाद नाही करायचा भांडण नसते करायचं. आता मंडळी आता मला सरपण फोडायचं. आता मी चाललोय कुराड आणायला कौसमामीच्या इकडं. कुराड घेऊन येतो आणि सरपण फोडायचं आता जळण. इथनं रस्ता आहे बुळवणीतनं भरलं जाधव मम्मीशी इथं. आणि त्यांच्या काय मोठी कुराड लाकडं फोडायची. कुराड येतो घेऊन आणि लाकडं फोडायला चालू करतो. इकडं मामीचं घर आहे. मामीच्या इकडं आलतो आता कुराड न्यायला पण कुराड त्यांची शाळेमध्ये असल्यामुळं काही कुराड काही भेटली नाही. आता बघूयात आपल्याकडं पण आहे एक. त्याने प्रयत्न करतो काय होईल तेवढं फोडायचा. बघू हो का आपल्याकडं ही कुराड आहे. हिचा दांडा लय आवना भाऊ लय मोठा दांडा आहे. आता मी सरपण फोडायला चालू करणार आहे. तर बघा आता कसं सरपण फोडतोय ते.
शक्ती आहे आपल्याकडे. माझ्याकडे बी. हो कच कोक बघ केला का पप्पा कसं करते योक अशा प्रकारे दळण फोडायचं चालू आहे आपलं. दळण नाही फोडायचे सरपण दळण नाही लाकूड लाकूड. तर मंडळी हो का असं लाकडं फोडावं लागते ती कुऱ्हाडीनं मोठ्या. तुम्ही बघितलं जाता कसं कसं असतंय ती. तर आता मी सरपण फोडून घेतो आणि आता व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद. चला बाय करा.